महायुतीने ईव्हीएम मध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून होत होता। दरम्यान आता जितेंद्र आव्हाडांनी परळीतील मतदानाचा व्हिडिओ रिपोस्ट केलाय। परळीमध्ये मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचं, ती गँग बटन दाबायची, हे सर्व पोलिसांसमोर घडल्याचा दावा देखील जितेंद्र आव्हाडांनी केलाय। हे सर्व वाल्मिक कराडचे कारनामे असल्याचा आरोपही आव्हाडांनी केलेला आहे। काहीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही। एकंदरीतच कोणीही गांभीर्याने घेत नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे की काही गोष्टी उच्च न्यायालयाने सुमोटो घ्यायला पाहिजेत। जर बूथ कॅप्चरिंगच्या एवढ्या उघडपणाने व्हिडिओज येत आहेत तर त्याच्यावरती ॲप्लिकेशन आणि 6-6 महिने तारखा कशाला पाहिजेत? जर फंडामेंटल राईटवर आणि तुमच्या संविधानातील प्रिॲम्बलवरच हे चिन्ह निर्माण होतोय तर उच्च न्यायालयाने सुमोटो घ्यायला पाहिजे। बूथ कॅप्चरिंग काय सोपं आहे काय? आणि इतक्या उघडपणाने इतके प्रशासकीय अधिकारी उपस्थित असताना। दरम्यान या संदर्भात जितेंद्र आव्हाडांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे तेही आपण पाहूयात। परळी मतदारसंघामध्ये 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले। शाई लावायची आणि बाहेर जायचं। मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचं बटन दाबायचं काम ही गँग करायची। सगळं एकदम ट्रान्सपरंट, पारदर्शक। हे सगळं पोलिसांसमोरच घडत होतं असं परळीचे उमेदवार राजाभाऊ देशमुखांनी सांगितलंय। मतदान केंद्राचे काही व्हिडिओ देखील आहेत, परंतु याला कोण काय करणार हे कायद्याचं राज्य आहे असं आमदार जितेंद्र आव्हाडांचं हे ट्विट आहे। पुढे कोणाला कंत्राट द्यायचं असेल तर त्यांनी वाल्मिक कराडशी संपर्क साधावा असा निशाणा आमदार जितेंद्र आव्हाडांनी साधलेला आहे। पुढची बातमी पाहूया। सरकारकडून उत्पादन शुल्क वाढीचा विचार केला जातोय। लाडक्या भाऊजींना दारूच्या आहारी नेता का? काँग्रेस नेते सचिन सावंतांनी सरकारला सवाल उपस्थित केलेला आहे। लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मते तर मिळवली, परंतु आता त्याला पैसा कसा या योजनेला पुरवावा हा प्रश्न सरकारला भेडसावत आहे। त्यामुळे दारूचा प्रचार प्रसार व्हावा, दारूचा जास्तीत जास्त वापर व्हावा आणि त्या माध्यमातून निधी गोळा करावा अशा पद्धतीच्या योजनेसाठी समिती नेमलेली आहे असं कळतंय। एके ठिकाणी संपूर्ण महिलांना बहीण संबोधायचं, लाडकी बहीण संबोधायचं आणि त्यांना 1500 रुपये द्यायचे, आणि दुसऱ्या ठिकाणी भाऊजींना दारूच्या आहारी पाठवायचं आणि त्यांना बेवडे करायचे। हा या सरकारचा घाट आहे। दारूच्या माध्यमातून या व्यसनाच्या पायी किती परिवार उद्ध्वस्त झालेत या राज्यामध्ये याची गणती करता येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।